नमस्कार मित्रांनो, जय भीम, जय शिवराय, जय संविधान. आज मी साताऱ्याच्या आपल्या बस स्थानकात आलोय. ऍक्च्युली आईला मी एनसीएमचे कार्ड नवीन काढायला सकाळीपासून 7 वाजल्यापासून हे लोक सगळं काढण्यासाठी आलेले आहेत. तो आपण असं सांगण्यात येतंय की मशीनची जी वेळ आहे, सकाळची जी टायमिंग 8 ते 11 टायमिंग होतं, नवीन नंतर केलेले ते टायमिंग सुद्धा अजून निश्चित नाहीये. सर्व्हरला प्रॉब्लेम आहे. तर माझी एवढीच सरकारला विनंती आहे की तुम्ही ह्या ज्या गोष्टी उपक्रम जे राबवताय लोकांच्या हितासाठी, तर ते विचारपूर्वक राबवा. आणि लोकांना एवढा त्रास होतोय, लोक आपल्या घरादारातले कामं ठेवून, मुलाबाळांना ठेवून इतर साठी येत आहेत. तर कुठेतरी नियम हा असावा, त्या नियमाचं पालन सरकारने आधी करावं आणि या लोकांना लादावं. कारण लोकांचा लाईनी त्रास होतोय. याच्यामध्ये कोणाला काही इजा झाली या उन्हाच्या तडाख्यात, तर त्याला जबाबदार कोण? तर सरकारने विचार करावा आणि जे वेळ आणि टायमिंग जे तुम्ही देताय योग्य ती वेळ द्या. पेपरद्वारे तुम्ही ते जाहीर करावी वेळ. हे लोकांना स्टँडवर आहे इथं हे एनसीएमसी कार्ड काढायचं हे केंद्र आहे. मुळात ही योजना लोकांना लुटण्याची ही योजना आहे. लोकांच्या पैशावर डल्ला मारण्याची योजना आहे. कुठं जातात, कुठे 200 रुपये घेतले जातात आणि वरना ज्यांना शिस्त नाही, परत रिचार्ज परत मारायला. म्हणजे हा घनशा गोळ सुरू आहे. एक तर द्यायची सुविधा तर चांगली द्यायची, कार्ड न्यायला ह्यांच्याकडेच यायचं, परत रिचार्ज मारायला ह्यांच्याकडेच यायचं. हे एजंटगिरी का करण्यासाठी सरकारनं कुणाला पोसायसाठी हा व्यवसाय सुरू केलाय का? सरकारनं करावं, योजना चांगल्या कराव्यात, नागरिकांची सोय करावी, परंतु त्याच्यामध्ये टक्केवारी घेऊन किंवा कुणाचं तरी पोट भागावं, कोणतरी मोठं व्हावं यासाठी असल्या योजना करू नका. सर्वसामान्य गरिबांच्यासाठी चांगल्या योजना करा. या असल्या फसव्या योजना नको. कार्ड काढून एटीएम सारखं कुणाच्या तरी भल्यासाठी नको. सर्वसामान्यांसाठी योजना करा आणि त्याही नीट करा. त्या अशा रांगेत बसायला लावून, त्यांना त्रास द्यायला लावून, परत त्यांच्या खिशातनं 250 रुपये आता ह्या केंद्रावर किमान आता सकाळी 7:30 वाजल्यापासून जवळजवळ इथे 100-150 महिला ज्येष्ठ नागरिक आलेले आहेत. अशा जवळजवळ सातारा जिल्ह्यात 40 ते 50 म्हणजे किती रुपयांचा भरणा या महामंडळाच्या या एजंटांच्या खिशात गेलेला आहे, त्या नेमलेल्या कंपनीत. मग याचा फायदा कुणाला नेमका जातो? विचार करा जरा. सरकारने विचार करावा. डोकं ठिकाणावर असलं तर विचार करा, नाहीतर नका लुटू सरकार.